चिपळूणवरून. रात्रीची गाडी होती ती. यू वॉन्ट इवन बिलीव्ह, तिथून तो माणूस रेल्वे ट्रॅकवर धावतोय त्या ट्रेनच्या स्पीडने. खिडकीमधून त्याला तोच माणूस दिसला कॅमेरामध्ये आणि तो स्माईल करत होता. तो माणूस बाहेरून वॉशरूम वाजवतोय. ICU मध्ये माझा मुलगा, काय करतेस तू बसून? आता कोमामध्ये असलेला मुलगा कसा उठून येईल? तो उठून आला. तो तिला सांगतोय की मम्मी मी इथे नाही आहे, मी घरीच आहे, तुम्हाला घरी घेऊन चल. घरी घेऊन आल्यानंतर तिने परत केस कापून नेले. मला डोळ्यात खुपत होतीस तू खूप जास्त, मी आता तुझ्या मुलाला मारून टाकलंय, सो तू काही कर, काय नाही होणार. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज हा एपिसोड विद्याबरोबर केलेला पार्ट 2 असणार आहे. तुम्ही पार्ट 1 काही दिवसांआधी बघितलाच असेल आणि आय होप तुम्हाला तो आवडला असेल. आणि आजच्या एपिसोडमध्येही तिने बऱ्याच अशा हॉरर इन्सिडेंट सांगितले आहेत, जे ऐकून मी तर खूप घाबरलो होतो. विद्याची एक स्पेशालिटी ही आहे की ती हॉररला पण एवढ्या फन वेमध्ये सांगते ना, की असं वाटतं की कोण आपली मैत्रीणच आपल्याला सांगते. ठीक आहे, तर ते ऐकताना आणि खूप मजा आली आहे, तुम्हालाही आवडेल. आणि आपण सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणते हॉरर इन्सिडेंट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे, तो नक्की भरा. आणि जर तुमच्या स्टोरीज इंटरेस्टिंग असतील तर आपण ही सोबत पॉडकास्ट करू शकतो. आज तुझ्याकडे कोणत्या स्टोरीज आहेत, कोणतं Okay. काय तू शेअर करणार आहेस? माझा एक फ्रेंड आहे, फोटोग्राफर आहे. तो व्हिडिओ शूट वगैरे करतो, वेडिंग शूट करतो. सो कोकणातलाच आहे तो. तर त्याला ना तिथे एक शूट करायला बोलवलं होतं की या चिपळूणवरून. सो गाव आहे चिपळूणला एक सेरेमनी होती, तिथे बोलवलं होतं त्याला फोन करून. सो तो गाडीत बसला ट्रेनमध्ये आणि रात्रीची गाडी होती ती. कोणती ट्रेन होती मी नाही सांगणार आहे, बट तो मला बोललेला की ती एक्सप्रेस आहे असं काहीतरी बोललेला. ठीक आहे. सो गेला तो शांतपणे बसला नॉर्मली. त्याने नोटीस केलं की भाई कोण नाही जास्त, 1-2 लोक आहे. ते असं मध्ये उतरून गेले, ते त्यांचा स्टॉप आल्यावर. 4 तासांचाच तर रस्ता आहे मुंबईवरून ना, मे बी 4 ते 5 तास जास्तीत जास्त. सो गेल्यानंतर मग काय झालं की त्याला ना डायरी पडलेली दिसली त्याच्यासमोर. तर याला खूप किड आहे लोकांचे सामान उचलायची, म्हणजे बघायचं काय आहे असं तसं. क्युरिओसिटी भयंकर आहे भाई. माझे जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांना पण, इव्हन तुला पण असेल याची क्युरिओसिटी, डायरीमध्ये काय कोणाचं काय बघायला, काय चाललंय. असं अननोन आहे Excited. तर त्यात नक्की काय लिहिलंय कोणाला नाही आवडलं. आणि ऐकायची होती ती डायरी खूप जास्त बरं का. म्हणजे वेगळी होती थोडीशी, डिफरंट डायरी, जे ओल्ड खूप असं जुन्या जमान्यातलं विंटेज टाईप्स. सो त्याने उचलली ती. फोटो पाठवला मला पहिले की अरे देख मेरे को क्या मिला. ठीक आहे भाई, मस्त आहे, मग चिल मार, नाईस. मला ते म्हटलं आल्यावर ठीक आहे, मी अजून शानी. सो उचलल्यानंतर काय झालं की तो वाचतोय त्या डायरीमध्ये. तिथे लिहिलं आहे की एक म्हणजे कोणाची तरी स्टोरी लिहिली होती ती, की एक लग्न चाललंय, त्या मुलीला नाही आवडत आहे मुलगा, तिचं जबरदस्ती लग्न वगैरे करतायत आणि लोक खूप जमा झालेले आहेत. आणि अचानक काय होतं की ती मुलगी स्वतःला पेटवते आणि घराच्या बाहेर पळायला लागते. आणि सगळे लोक जे आहेत ते सगळे लोकांना ती चिटकते जाऊन, आणि सगळे लोक जळतायत, ओरडतायत. मंडपाला पूर्ण आग लागलेली त्या पोरीमुळे, आणि ऑलमोस्ट सगळे लोक मेले. ही त्या डायरीमध्ये स्टोरी लिहिली आहे, फुल एकदम डिस्क्रिप्टिव्ह मोडमध्ये बरं का, डिटेल्ड वर्जन एकदम. म्हटलं 1 तास लागतात पुस्तक वाचायला, तसं पण वाचलं मजा आली. त्याने ठेवून दिलं. मग म्हटलं ठीक आहे, मी कॅरी करतो, सोबत घेऊन गेला शांतपणे, हे करत. जर्नी अजून संपली नाही. एक माणूस चढला त्याच्यातच, आणि तो त्याला बोलला की भाई सीट खाली, कोई दिख नाही रहा, काय करायचं. तर तुम्ही हां बसा तुम्ही, आपण सोबतच जाऊ आता, असं तसं करत ते गप्पा मारतो आपण अनलोन लोकांसंगती ट्रेनमध्ये, तसावाला सिनेरिओ झाला. आणि अचानकपणे काय झालं की त्या माणसाने ती डायरी बघितली. ओके, तू बोलला दे मला. ठीक आहे घे बघ. बघितली वगैरे. त्याच्यानंतर तो माणूस ना विचित्र वागायला लागला, म्हणजे असं वेगळा त्याला स्टेअर करतोय, वेगळाच वागतोय. मी ना देणार आता डायरी, असं कसं करतोय, म्हणजे खूप विक्षिप्त वागायला लागला तो. बरोबर. ठीक आहे, की असं नॉर्मल नाहीच आहे ही व्यक्ती कोणतरी. आणि मग हा घाबरला, आणि हा एकटाच चालला होता, सगळं सामान त्याच्याकडे. पळत सुटला तो दुसऱ्या बोगीमध्ये. तो माणूस त्याच्या मागे पळत त्याच्या बाजूला जातोय. वेगळंच पळापळी चालली त्यांची ट्रेनमध्ये. ठीक आहे, ट्रेन खाली.
म्हणजे तो पूर्ण कंपार्टमेंट खाली होता. सो घाबरला हा, लोकांकडे जातोय, कोणच नाही हे करत आहे. परत बसला शांतपणे येऊन, घाबरला, वॉशरूममध्ये लॉक केलं स्वतःला. तो माणूस बाहेरून वॉशरूम वाजवतोय की बाहेर निघ करत. म्हणजे अचानक तो हायपर झाला खूप जास्त, की याला मारतो वगैरे टाईप्स. सो त्याने काय केलं, डायरी खेचून घेतली त्याच्याकडून. असं बाहेर आला, वॉशरूमचा दरवाजा खोलून डायरी खेचून घेतली, परत दरवाजा लावून घेतला. त्याला वाटलं की डायरी हॉन्टेड आहे, मग त्याने स्वतःजवळ ठेवली. मंद माणूस बाहेर फेकायची ना, स्वतःजवळ खेचून घेतली. बरोबर. सो हा जो माणूस आहे तो बाहेर जोरात दरवाजा वाजवतोय. 1 तास तो वॉशरूममध्ये होता. त्याच्यानंतर तो बाहेर आला, आवाज बंद झाल्यावर. बाहेर आल्यानंतर त्याला कोणच नाही दिसलं. त्याला वाटलं ठीक आहे, त्याला आता कळलं की आत्ता फेकायचे हे, नंतर मेंदू चालला की फेकायचे हे. सो त्याने ना ती डायरी बाहेर थ्रो केली, ठीक आहे, चालत्या ट्रेनमधून. यू वॉन्ट इवन बिलीव्ह की तिथून तो माणूस रेल्वे ट्रॅकवर धावतोय त्या ट्रेनच्या स्पीडने ती डायरी घेऊन. बापरे. इतका जोरात तो धावत, फेकलेली डायरी. असं प्लॅटफॉर्म नव्हता, चालू ट्रेन आहे, त्याने असं ती डायरी फेकून दिली. जो माणूस त्याचा दरवाजा ठोकत होता तो माणूस समोरून धावतोय रेल्वे ट्रॅकवर ट्रेनच्या स्पीडने. आणि तो बोलतोय 4 वाजून 15 मिनिटं एवढंच बोलत होता. ती डायरी त्याने घेतली आणि तोपर्यंत त्याने ट्रेनमध्ये जंप घेतली, ठीक आहे, पळत. आणि हा फुल घाबरला, बेशुद्ध. गाडी पोचली पालवनला. त्याच्यानंतर तिकडचे लोक फोन करायला लागले घडी. इथं कोण नाही ट्रेनमध्ये, तोपर्यंत होते लोक काही. त्यांना उठवलं वगैरे, सगळं हे केलं. त्याच्यानंतर मग ज्या क्लायंटचा त्याला फोन आलेला, त्या क्लायंटच्या फोनवर त्याने फोन केला. सामान वगैरे कलेक्ट केलं व्यवस्थित, उतरला सगळं नीट झालं. प्रोसेसला त्याला वेळ गेला की काय झालं नक्की माझ्यासोबत. घाबरला तर भरपूर होता, पण काम हेवी होतं खूप. सो फोन केला क्लायंटला, फोनच नाही लागत आहे ज्या क्लायंटचं काम आहे, ठीक आहे. आता जाऊन तर काहीतरी करायला पाहिजे ना, करणार काय, रिटर्न कसं येणार परत. सो असंच फिरत असताना तो वेट करत होता ढाब्यावर. आणि अचानक त्याला समोरून एक माणूस आला की दादा, तुम्ही व्हिडिओग्राफर आहात का, तुम्हाला येतं का हो, प्लीज तुम्ही चला ना आमच्यासोबत, आमचं इथे आहे लग्न, पण व्हिडिओग्राफरच नाही आलाय आज, तुम्ही चला, आम्ही तुम्हाला पैसे देतो जेवढे पाहिजे तेवढे. खुश एकदम की भाई चलो, काहीतरी वेगळं भेटलं आपल्याला. गेला त्यांच्यासोबत. तिथून हार्डली 15 ते 20 मिनिटाचा रस्ता होता तो. चालत गेला. पूर्ण हॉल भरलेला आहे, मस्तपैकी लोक खाता पितायत, मजा करतायत, शूट वगैरे करतोय हा. लोक त्याला विचारतायत की भारी, अरे मस्त सगळं. आणि अचानक त्याला ना तोच माणूस तिथे दिसला त्या लग्नात. आणि तो फक्त त्यालाच बघतोय, डायरी घेऊन. काय माहिती डायरी होती का नव्हती, माणूस होता, फक्त तो माणूस होता. खोता घालून तो त्याला माणूस दिसला मस्तपैकी. तो जेवतोय पंक्तीत, त्याच्याकडेच बघतोय फक्त. हा घाबरला, आता काय करायचं, हा सगळ्यांना फोन करतोय, मी काय करू, ठीक आहे. म्हटलं मी तर नव्हतेच अवेलेबल. त्यांनी फ्रेंड्सला फोन केला, ग्रुपमध्ये भरपूर मेसेजेस पडले होते त्याचे. सो त्याच्यानंतर वाजले की यार ठीक आहे, बघू नंतर. सो त्याने काय केलं, तो माणूस त्याला दिसतोय, स्टेअर करतोय, तो चालत त्याच्यासमोर आला. तर त्याला एकच वाक्य बोलला, 4 वाजून 15 मिनिटं. 4 वाजून 15 मिनिटं. येस, 4 वाजून 15 मिनिटं. काय झालं तेव्हा? शूट करेपर्यंत दुपारचं लग्न आहे, ठीक आहे. पोरगं पोचते 11:30 सकाळची गाडी, तरी ती म्हणजे पोचले सकाळी तर ऑलमोस्ट. दुपारी लग्न अटेंड करता येते. 4 वाजून 15 मिनिटं होणारच होते. त्याच्या आधी काय झालं, शूट वेट केलं सगळं व्यवस्थितपणे. सगळे लोक त्याला प्रेस करतायत की यार थँक्यू, खूप छान सगळं वगैरे. आणि त्यांनी ना पाणी पिलं. ओके. सो त्याला असं वाटलं की त्याने ना काहीतरी गाळ असतो ना कसला तरी मातीचा, तो पिला असं त्याला फील झालं. आणि मग त्याने ना ते फेकून दिलं. त्याने नंतर पाणी नाही पिलं. वाजले बाई 4 वाजून 15 मिनिटं, ठीक आहे. अचानक समोरून ती पोरगी पळत आली साडी घालून. तिने स्वतःला पेटवून घेतलेलं होतं. ती किंचाळत होती. ती मंडपात सगळीकडे फिरली. पूर्ण मंडप तिने जाळला. नंतर सगळे खांब त्या लोकांवर पडले. लोक जळायला लागले. नवरदेव जळायला लागलाय.
ओरडून लोक पळतात एकमेकांकडे, सगळीकडे सगळा जाळ झालेला आहे लिटरली. ठीक आहे, हा पळाला बाहेर आणि लोक किंचाळताय लिटरली भयंकर पद्धतीने. आणि हा शूट केलं त्याने हे सगळं त्याच्या कॅमेऱ्यामध्ये, की असं असं झालंय. रेकॉर्ड चालू होतं ना बिकॉज एका ठिकाणी ठेवून. सो याला प्रोसेस करायला वेळ लागला. नंतर आठवलं कॅमेरा मागे. सो हे सगळं झालं. त्याच्यानंतर कोण मोस्टली 2-3 लोक वाचले असतील किंवा नसतीलही वाचले. सगळं जळतंय. तो माणूस त्याला कोपऱ्यात दिसतोय मस्तपैकी हसताना. ते बोलला 4:15 सेम परत बोल. एवढंच बोलला तो. 4:15 घड्याळ चेक केलं, 4:15 एवढं जळून झालंय तरी 4:15 झालेले. तो पूर्ण टाइम ट्रॅव्हल झालाय असं वाटत, असं झालंय ऑलमोस्ट. सेम तसंच गोष्टी झाल्या. येस. सो याची ट्यूब तरी नाही पेटली की डायरेक्ट त्याने ही स्टोरी वाचली होती. आणि अचानक काय झालं, सगळं झालं वगैरे, पूर्ण सगळं जळून खाक झालं. यांनी उचलला कॅमेरा वगैरे सगळं उचललं आणि हा पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या पोलिसांनी त्याला एंटरटेन नाही केलं. ते बोलले नी ग्यार असं काय नाही करत. ठीक आहे. हा याला तरी डाऊट की भाई असं का बोलतायत हे लोक. ते त्याला सांगतायत ही घटना जी तो आम्हाला सांगतोय ना, ती प्लेस हॉन्टेड आहे. तिथे ऑलरेडी 10 वर्षांपूर्वी सेम सिनारिओ झालेला आहे आणि तो घडी लोकांना दिसतो, काहीच नाही तिथे. मग ते एंटरटेन नाही केलं. त्याच्यानंतर त्याला त्याच्यासोबत घेऊन गेले. तुला म्हणजे बिलीव्ह नव्हता होत त्या माणसाला. चल तुला घेऊन जातो. गाडीतून परत त्या ठिकाणी घेऊन गेले. ना तिथे लग्न आहे ना तिथे मंडप आहे. पूर्ण ओसाड जागा आहे ती. सगळं जळून ऑलरेडी पडलेले अवशेष आहेत तिथे अजून, पण काहीच नाही तिथे. बट त्याचा इल्युजन होता. त्याच्या डोक्यात कोणतरी सीड करत होता. नाही. सो ते असं म्हणतात ना की चकवा लागतो कधी हा, की जिथे तुम्ही अचानकपणे पोहोचता तसं वाला सीन. सो गेला आणि त्याच्यानंतर काहीतरी पडलेलं असेल रे त्याचं तिथे. तो फिरला पूर्णपणे ती जागा. त्याला ती सेम डायरी पडलेली दिसली. त्याने ती उचलली, त्याने ती बघितली आणि त्याच्यामध्ये काहीच नव्हतं लिहिलेलं. ती पूर्ण ब्लँक डायरी होती. सेम डायरी, ब्लँक डायरी. तरी किडे घेऊन आलं सोबत डायरी परत. ठीक आहे. घरी आला, ट्रेनमध्ये बसला. ह्यावेळी ट्रेनमध्ये भरपूर लोक आहेत, सेम ट्रेन. शांतपणे बसला. कोण नाही दिसत आहे, काहीच नाही होत आहे. त्याने ना त्याला हे वाटलं की यार मी बघतो एकदा कॅमेरामध्ये काय सीन आहे, काय रेकॉर्ड झालं आहे नक्की. एवढं रेकॉर्डिंग केलं आहे मी. बघितलं कॅमेरामधून लोकांचे आवाज येत आहेत ओरडण्याचे, पण दिसत नाही आहे लोक. किंचाळण्याचे आवाज येतात पण लोकच दिसत नाही आहे. आणि लिटरली खिडकी, म्हणजे असं ऑब्व्हियसली घर होतं ते पूर्ण प्रॉपर. त्याने शूट केलं तर खिडकीमधून त्याला तोच माणूस दिसला कॅमेरामध्ये आणि तो स्माईल करत होता. त्याने परत बॅक केलं, परत झूम केलं, परत हे केलं, परत झूम केलं. 3 वेळा केलं. चौथ्यांदा जेव्हा केलं तेव्हा गायब होता तो खिडकीतून. तिथे नव्हताच तो. सो हा सीन झाला त्याच्यासोबत. आणि मग त्यांनी तो कॅमेरा बंद करून फुटेज डिलीट नाही केली मंद माणसाने. ठीक आहे. तसंच ठेवलं. घरी गेलं मस्तपैकी. घरी आलं, डॉक्टरला भेटलं जाऊन, सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट घेतली की माझा डोक्यावर परिणाम झाला आहे, मला असं होतं आहे. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याच्यासोबत काय घडलेलं आहे. सो ते भरपूर सायकॅट्रिस्ट करत होतं. ते BP लोच्या गोळ्या देतात ते लोक, दुसरं काय नाही करत. सो हे झाल्यानंतर मग आम्हाला सांगतोय तो की असं असं झालं. आणि रात्री त्याला त्याच्या खिडकीच्या बाहेर तोच माणूस येऊन नॉक करून जातोय. सेम त्याला रोज दिसतोय तो माणूस. तर आज लाईक की यार तू काहीतरी घेऊन आलास का तिथून. मग सांगितलं की ती फुटेज अजूनही आहे कॅमेरामध्ये. म्हटलं एकदा परत चेक कर ती फुटेज. तेव्हा त्याने बघितलं की सगळं काळं झालं. यावेळी त्याला कोण नाही दिसलं त्याच्यामध्ये. आणि वरच्या खिडकीमध्ये एक बाई होती जी फक्त स्टेअर करत होती त्याला. असं वाटत होतं. आम्ही सगळ्यांनी बघितली ती फुटेज, जेवढे लोक होते. ग्रुपवर टाकली त्या शाण्यानी. आम्ही बघत होतो की ती बाई लिटरली अशी वाकून बघते, असं वाटतं की आत्ता बाहेर निघेल ती तिथून. आणि जेव्हा परत बघितलं तर परत दिसत होती ती लिटरली. ती नव्हती गेली. म्हटलं बाई सगळ्यांनी डिव्हायसेसमधून ते सगळं डिलीट करायचं आहे. फोन त्याच्यामध्ये सॉल्टमध्ये थोडा वेळ ह्याच्यात बुडून ठेवा भाई तुम्ही लोक, नॉर्मल सॉल्टमध्ये, आणि शांत बसा म्हटलं. आणि जे डायरी बिरी आहे सगळी जाळून टाक आत्ताच्या आत्ता.
सो ते जाळलं, हे सगळं केलं. त्याच्यानंतर कुठे आता नॉर्मल चाललंय, आता आता नॉर्मल चाललंय. आणि त्याला भास तरी होतातच. त्याच्यामुळे बिचाराचं लग्न थांबलंय आता. बापरे, एवढा डेंजर सिनारिओ चाललाय हा त्याचा. खतरनाक. म्हणून बोलतात नाशिक कोणती अनोळखी वस्तूला हात लावू नये. हात नाही लावायचा कधीच. ते रेल्वेमधल्या त्या बाईचा ओढून ओढून घसा दुखलाय, पण तरी आपण कोणती गोष्ट दिसली की उचलतो आणि मग त्याचे परिणाम असे होतात. येस. तुला माहिती आहे, एक मागे आहे ना, मी एक मे बी एक रेडिट आर्टिकल वाचत होतो की बरेच असे जे हॉस्पिटल स्टाफ आहेत ना, त्यांनी ही गोष्ट सांगितली आहे की एक आहे ना, एक असा टाईम असतो रात्री 3 ते 4, म्हणजे सकाळी 3 ते 4, रात्रीचे पण, तर तो टाईम असा असतो ना की जिथे बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो, कारण तो सगळ्यात वीक टाईम असतो. 3:30 नंतर ब्रह्ममुहूर्त सुरू होतो आपला. ओके, त्याच्या आधीचं जे वेळ असते 2:30 ते 3:30 पर्यंत. सुरू होण्याच्या आधी. 2:30 ते 3:30 वाली पण ब्रह्ममुहूर्त एक सेम टायमाला तो ना सुरू होत असेल, सेम सेम टाइम, पण तो तर आपला ह्याच्या हिशोबाने होतो ना, सूर्याच्या. मग पण ते- ॲज पर द पंचांग वगैरे आपण जेव्हा नोटीस करतो तेव्हा तो सेम टाइम. माहिती- जास्तीत जास्त 10 to 15 मिनिट्स गॅप असेल. मागे पुढे, हा, म्हणजे तेच पकड. हां. तर पण तो असा वेळ आहे ना जिथे बऱ्याच लोकांचं जीव जातो, कारण बोलतो बॉडी ॲट खूप वीक मुवमेंटवर असते, खूप वल्नरेबल असते त्या मुवमेंटला. अजून त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात की असे खूप लोक असतात जे खूप आजारी आहेत, खूप जास्त आजारी आहेत, आणि अचानक ते एकदम चांगले होतात, एकदम ठीक होतात, आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू होतो. हां. म्हणजे हे पण एक खूप स्ट्रेंज आहे की बिकॉज NDT मी बोलली ना की जेव्हा बॉडी वीक पडते तुमचा मूल स्टेबल नाही आहे, ठीक आहे, आणि ऑब्व्हियसली ट्रीटमेंट चालू आहे, तर ती अजून वीक असते ना. तुमची आतमधूनच जगण्याची इच्छा मरून चालली हळूहळू. त्याच्यानंतर एंटिटी प्रवेश करतात तुमच्या बॉडीमध्ये, तुम्ही ॲक्सेस देताय त्यांना. हा सीन आहे. आणि जेव्हा पण वीक असतो तेव्हा सगळ्यात जास्त एंटिटीला अमावस्या आणि पौर्णिमा गपचूप घरात बसायचं. आता 17 तारखेला येते. सो गपचूप घरात घरी बसायचं, बसा. नाही जायचं कुठे या फेजेसमध्ये. आणि इवन काही लोकांना आहे ना, किती, कारण ते लोक खूप पेशंट्स बरोबर डील करतात, तर काही लोकांना त्यांचा मृत्यू दिसून येतो की मी ह्या दिवशी जाणार आहे, तर ते माहिती नाही काय. एव्हरी ॲस्ट्रोलॉजर नोज दिस की त्यांचा मृत्यू कधी होणार आहे, फॅमिली मेंबरचा मृत्यू कधी होणार आहे. तुमच्या पत्रिकेवर तुमची एक्सपायरी डेट ऑलरेडी लिहिली आहे. फक्त आम्हाला अलाउड नाही सांगायला ओपनली, बिकॉज माणसाचं ते विल पॉवर संपून जाते ना असं. पण कधीतरी क्वचित सांगावं लागतं. मला माहिती मी कधी मरणार आहे ॲक्च्युली. किती आयुष्य. चला मंडळी, बाय. बस, पुढच्या स्टोरीकडे जाण्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केले ना, तुम्ही दरवेळी येता व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब नाही करत, असं कसं चालणार मंडळी? प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, कारण त्याच्यानेच आपल्याला हेल्प होईल, आपण अजून लोकांपर्यंत पोचू आणि अजून असेच गेस्ट, अजून भारी भारी गेस्ट आपण बोलवू शकतो. तर तुमचं योगदान ह्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या हॉरर स्टोरीज असतील जे तुम्हाला पॉडकास्टवर शेअर करायचे असतील, डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे, तो नक्की भरा. आणि आता स्टोरी कंटिन्यू करा. दुसरी कोणती स्टोरी सांगणार होतीस? एक आहे, बोथ स्टोरीज आर व्हेरी स्केरी ॲक्च्युली. एक स्टोरी आहे की एक बाई आहे, तिला ना बेबी नव्हता होत. सो तिला मी बोललेली की भाई तू गर्भरक्षांबिका टेम्पल आहे तामिळनाडूमध्ये, तिकडे जा. कुठली गोष्ट ही, कुठे राहायची ती बाई? ती बाई मुंबईतलीच आहे, ठीक आहे. मोस्टली तरी ती पवईला राहते. चांगली आहे, सोसायटीवाली आहे, छान आहे. सो मी तिला बोलली की भाई तू एक काम कर, तामिळनाडूला जाऊन ये, गर्भरक्षांबिका टेम्पल आहे जिथे पार्वती प्रेग्नेंट झालेली, पार्वती माता. सो तिकडे तू एकदा दर्शन करून ये. शी इज लाईक यार मला ना खूप लांब पडेल, एवढं शेड्यूल नाही बसत आहे माझं. शी इज डुईंग वेब सिरीज वगैरे. सो म्हटलं भाई ठीक आहे, थांबू आपण. एक काम कर, धाराशिव जे गाव आहे, येरमाळा म्हणून एक प्लेस आहे, तिथे ना येडेश्वरी जी माता आहे तिची चैत्र पौर्णिमेला जत्रा भरते, ठीक आहे. तू म्हटलं तिच्याकडे जा, तुळजाभवानीची छोटी बहीण आहे ती. सो त्यांच्याकडे तू मागितलं ना तुला बेबी मिळून जाईल, ठीक आहे. तू तिला नवस करून ये. ती गेली आणि राहिली ती प्रेग्नेंट. खूप छानपैकी सगळं नीट चाललेलं होतं.
आणि मग खूप नॉर्मल डिलिव्हरी झाली वगैरे वगैरे. ही खूप करायला लागली देवाचं, ठीक आहे. बिकॉज येडेश्वरी जी माता आहे, ठीक आहे, तिला येडाईही म्हणतात. तिची जत्रा निघते, त्या जत्रेमध्ये लिटरली लोक रडतात, कोणाच्या अंगात येतं आणि लोक बाहुल्या घेऊन जातात. ही प्रथा आहे बिकॉज ती सगळ्यांना ज्यांना मुलबाळ नाही आहे ते लोक तिला बाहुल्या गिफ्ट करतात. मुलगा पाहिजे तर मेल टॉय गिफ्ट करतील, मुलगी पाहिजे तर फिमेल टॉय गिफ्ट करतील, ठीक आहे. परड्या घेऊन घेऊन जातात. जर सर्च केलं तर दिसेल की येडेश्वरीची जत्रा काय. खूप स्कॅरी असते ती थोडी थोडी, पण इट्स अ फुल थ्रिलिंग एक्सपिरियन्स भाई. चैत्र नवरात्रीतला आमराईला तिची पालखी खाली येते, आमराईच्या इथे थांबतात 5 दिवस मस्तपैकी. सो जेवढे लोक आहेत ते मन्नत वगैरे मागतात तिची, डोंगरावरून खाली आणतात ना तिला. सो भरपूर असं तो माहोलच वेगळा असतो एकदम, ठीक आहे. यज्ञ चालतात, हवन होतंय, लोक फुल एकदम. सो म्हणजे बळी दिला जातोय, भरपूर काही गोष्टी घडतात, ठीक आहे. सो हे सगळं होत होतं. झालं ते सगळं, ती घेऊन आली वगैरे आणि त्यांच्या ना शेजारी होते रे. तर आता ती शूटला असायची, तर ते पोरगं घरी आल्यानंतर कसं खेळायला जायचं बाहेर. सो शेजारी वगैरे ना ते खूप चांगले नव्हते त्यांचे, ठीक आहे. ते असं मारायचे त्या मुलाला. 11-12 वर्षाचं पोरगं बरं का ते. सो मारायचे वगैरे त्याला. एकदा काय झालं, केस कापून घेतले त्याचे, छोट्या मुलाचे केस कापून घेतले मागून असं. त्याने सांगितलं घरी येऊन की माझे केस कापून घेतले. ही गेली अचानक. ती बोलली अरे नाही, खेळत खेळत काहीची मारली असेल माझ्या मुलाने मुलाला, एवढं काय त्याच्यात. तो सिनारिओ बंद झाला. मग नंतर हिने घरात बाई ठेवली की भाई बाई माझ्या पोरावर लक्ष ठेवेल. आता त्या बाईचा बॉयफ्रेंड वेगळा. या बायकांचे प्लीज बॉयफ्रेंड बघा यार, ज्यांच्या घरी बायका काम करतात ना, प्लीज मेक शुअर दॅट कॅमेरा ठेवा घरात. सो तिचा बॉयफ्रेंड तिच्या घरात यायला लागला. ती पोराला हाकलून द्यायची बाहेर की तू खेळून ये, ठीक आहे. आणि ती बॉयफ्रेंडसोबत मस्त घरात आणि काहीच संपर्क नाही. कसं आई वडील बाहेर एकदम, ही पोरगी घरात आणि हे बाळ बाहेर. सो ती शेजारनी काय करायची, त्याला बोलून घ्यायची, त्याला काय काय खायला द्यायची, ठीक आहे. आणि म्हणजे असं जादूटोणा हा प्रकार करत होती ती त्याच्यावर. मग त्याचा पाय दुखायला लागले घरी आल्यानंतर की मम्मी माझे पाय दुखत आहेत. आणि आमचा डेली कॉन्टॅक्ट व्हायचा. अशी लाईक चांगली फ्रेंड होती ती माझी एक. सो भरपूर क्लायंट्स माझे फ्रेंड झालेत आता. सो त्याला की अरे असं असं होतं यार, याला काय करायचं. म्हटलं नजर उतरव, काय असेल बाहेर खेळायला गेला असेल. ते झालं. त्याच्यानंतर हळूहळू हळू ना एका दिवस झाला तो मुलगा ब्लॅकआउट होऊन खाली पडला. मीड घाबरली, चोरी पकडी गई अभी. सो मग तिने फोन करून बोलवलं. ही धावत धावत घरी आली, पोराला उचललं, पोरगं हॉस्पिटलला घेऊन गेली. ICU मध्ये शिफ्ट करायला लावलं पोराला. काय झालं काहीच माहीत नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल. पण तरी बेशुद्ध का पडला हा. सांगितलं की त्याचं किडनी खराब झाली आहे, डायलिसिस करावं लागेल वगैरे. म्हटलं बाई हे तर अचानक निघालं आता नवीनच. 2 हॉस्पिटलमध्ये चेक केलं असं तर काय नाही, रिपोर्ट्स नॉर्मल होते. हे अचानक कसं काय झालं. नंतर म्हटलं याची पत्रिका बघूया. पत्रिका बघायला सांगते ती मला जोरात किंचाळून सांगते, विद्या तुला काय दिसतंय. पहिले तिने फोन केला, विद्या पोराची पत्रिका उघड. म्हटलं काय. लाईक काय आहे सीन आहे, कसा आहे तो. म्हटलं आजारी तर पडणार तो, पण अजून थोडे दिवस आहे म्हटलं आजारी असेल तो. ICU मध्ये माझा मुलगा, काय करतेस तू बसून. फुल एकदम ठीक आहे की काय करू मी, मला सुचत नाही आहे. तू असं कसं बोलते, तो नीट आहे, तो ICU मध्ये आहे, तो माझ्या समोर आहे. आणि ती रडायला लागली जोरात जोरात. म्हटलं मी हिला काय सांगू, मी लांबून काय नाही बोलू शकत. म्हटलं मी येते थांब. की ते मुलगं ICU मध्ये अजून पण आहे, ठीक आहे. सो ते उठलंच नाही आहे. डॉक्टरने सांगितलं कोमा डायरेक्ट. सो एवढ्या घाण लेवलचं मॅजिक त्यांनी केलं आहे त्या मुलावर. हा सीन आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं, रात्रीचं ती थांबलेली. आता कोमामध्ये असलेला मुलगा कसा उठून येईल. तो उठून आला. तो तिला सांगतोय की मम्मी मी इथे नाही आहे, मी घरीच आहे, तुम्हाला घरी घेऊन चल. मे बी तिला स्वप्न असेल, काही असेल, मला नाही माहिती ती काय सीन होतं. शी इज लाईक की मी त्याला घरी घेऊन जाते, तो रडतोय, तो मला बोलला मी घरी आहे. सो घरी घेऊन गेले, ठीक आहे. ICU मध्ये पोरगे कोमामध्ये गेले, घरी घेऊन जात आहेत, वेगळंच काहीतरी चाललंय त्यांचं, ऐकतच नाहीत ते पॅरेंट्स. सो घरी घेऊन आल्यानंतर ती बाई बघायला आली रे, आणि तिने परत केस कापून नेले. यावेळी मी बघितलं की तिने केस कापले.
तिला लय मारलं तिने. सो मग ती बोलली की मला नाही आहे बेबी, तू मला डोळ्यात खुपत होतीस तू खूप जास्त, तुझं एवढं चांगलं लाईफस्टाईल आहे, मला नाही आवडत आहे. ती डायरेक्ट बोलली तिला की तुझं लाईफस्टाईल मला आवडत नाही आहे, तुला बाळ आहे मला आवडत नाही आहे, मला काहीच समजत नाही आहे, पण मी आता तुझ्या मुलाला मारून टाकलं आहे, सो तू काहीही कर, काय नाही होणार. फुल रडारड चालू. परत हॉस्पिटलमध्ये जाऊन परत ICUमध्ये शिफ्ट केलं. ठीक आहे, सेम प्रोसेस, परत तेच रडारड चालू. ती बाईला पोलीस स्टेशनला देऊन टाकलं की असं असं करते. खूप हंगामा झालेला. ते अंधश्रद्धावाले पण आलेले एकदम. सो सगळं एकदम असं केओस झालेलं ते. त्याच्यानंतर मी तिला एकच गोष्ट बोलली की बाई तू नवसाने मागितलेलं ना, तू परत जा. आता रिसेंटली नवरात्र होती बघ. म्हटलं बाई तू परत जा आणि तिच्याकडे मागितलं ना, तिच्याकडे परत माग, ती देईल तुला, त्याला नीट करून देईल, तू जा. सो ती गेली. ते पूर्ण असतं नसतं ना की पायाने जातो आपण, गुडघ्यावर चालत जातो वगैरे, ज्योत वगैरे घेऊन जातो. ती गेली, तिने केलं शांतपणे सगळं हे केलं. सो नंतर त्याच्या हार्टबीट्स हळूहळू चालू झाल्या जशी ती तिथे गेली. सो मग ते आता हळूहळू प्रोसेसमध्ये आहे, पण तो मुलगा अजूनही ICUमध्ये आहे. बापरे. सो एवढ्या लेवलचं घाण ब्लॅक मॅजिक करू शकतात लोक. सो आपल्या पोरांना पाठवायचं नाही अननोन ठिकाणी बाई. कारण आपण सांगू नाही शकत की खूप कोण कसं कुठे आहे. कसं आहे. मग विश्वास ठेवतो आपण बाहेर चाललो, आपण शेजाऱ्यांना सांगतो की प्लीज थोडं लक्ष द्या हां आमच्याकडे, असं करून जातात ते. म्हटलं आता मी रिसेंटली एक पॉडकास्ट टाकला होता, त्यात एक स्टोरी मी वाचत होतो. ते आपल्या एका सबस्क्रायबरने नाही, ती माझ्या बिल्डिंगच्या वॉचमॅनने मला सांगितली होती. आता लोकांनी ऐकलं असेल पण तुला शॉर्टमध्ये सांगतो. तर त्यात कसं झालं होतं ना, ती नेपाळमधली स्टोरी आहे आणि त्यात एक काकीनी तिचा जो कसं बोलू काकीनी बाजा भाच्यावर ब्लॅक मॅजिक केलं का, कारण तिला मूल नव्हतं होत. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत तशा व्हायच्या आणि ते नाही राहिलं मग नंतर ते बाळाचे होतं ते कशा गोष्टी. सो भयंकर असतात बाई लोक. तर विद्या, जसं तू आता सांगितलंस ना की आपले नेबर्सच कधी कधी खूप खतरनाक ठरू शकतात, त्याच्यावरून म्हणजे मला आठवते की मी एक केस वाचली होती. तर आताच मला वाटतं फेब्रुवारी 2026मध्ये राम भवन आणि दुर्गावती भवन हे नाव, दोन कपल होते नवरा बायको, यांना एक स्पेशल पॉक्सो केसच्या अंडरमध्ये सुप्रीम कोर्टने यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर आता झालं कसं होतं ना, राम भवन आणि दुर्गावती भवन उत्तर प्रदेशच्या बांधा डिस्ट्रिक्टमध्ये राहत होते, त्या जिल्ह्यात राहत होते आणि तिथे हे लोक लहान मुलांना घेऊन त्यांचं व्हिडिओज रेकॉर्ड करत होते. आणि ही रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट शिक्षा आहे, कारण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये फाशी ही सगळ्यात लास्ट असते. आणि ज्यावेळी ह्या लोकांना माहिती पडलं तर ह्यांना ही म्हणजे इवन सुप्रीम कोर्टच्या जजेसनी ह्याला रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस डिक्लेअर केली गेली. तर नक्की होत का होतं की राम भवनने दुर्गावती भवन लहान मुलांना घेऊन जबरदस्ती त्यांचे व्हिडिओज बनवत होते आणि डार्क वेबवर ते विकत होते. ह्या लोकांनी आतापर्यंत 2 लाखपेक्षा जास्त व्हिडिओज इंटरनेटवर टाकले, डार्क वेबवर टाकले. तर ह्या घटनेची सुरुवात होते रामभवनपासून. रामभवन हा 40 किंवा 45-50 वर्षाचा असेल आणि खूप नॉर्मल दिसणारा व्यक्ती होता. त्याला टक्कल वगैरे पडली होती आणि ॲव्हरेज 40-50s मधला इंडियनसारखा तो दिसत असेल. दुसरी गोष्ट की तो खूपच नॉर्मल आणि बेसिक राहायचा आणि तो इंजिनियर होता गव्हर्नमेंटच्याच कोणत्या कंपनीमध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त तो खूप जास्त वेलकमिंग होता. म्हणजे प्रत्येक जण कोणीही आलं त्याच्यासमोर तर खूप त्याची जी बोलण्याची पद्धत होती किंवा तो जसं वागायचा ना, हे लोकांना खूप आवडायचं. त्याचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी लोकांना आवडायची. राम हा UPतल्याच नारायणी या भागातून बिलॉंग करायचा आणि तो भाड्याच्या एका खोलीत राहायचा त्याच्या बायकोसोबत. आता जसं मी तुला बोललो होतो विद्या, तर राम हा गव्हर्नमेंट सर्वंट होता. तर त्याकडे ऑप्शन होतं की तो गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये राहू शकत होता, पण तो तिथे नाही राहायचा. तो त्याच्याच बाजूला एक खोली भाड्याने घ्यायचा आणि तिथे तो राहायचा. बेसिकली रामनी आता त्याची इमेज कशी बनवली होती ना, जेही त्याचे शेजार पाजारचे लोक होते ना, ते त्यांना राम हा खूप जास्त आवडायचा.
बेसिकली त्यांनी एक इमेज क्रिएट करून ठेवली होती की तो कोणालाच कधीच दुखावू शकत नाही, कोणालाच तो कधी त्रास देऊ नाही शकत आणि तो एकदम हार्मलेस आहे. तशा प्रकारची इमेज त्यांनी लोकांमध्ये क्रिएट केली होती. राम आणि दुर्गावती यांना स्वतःचं मूलबाळ नव्हतं, त्यामुळे त्यांना ते मुलांवर खूप जास्त प्रेम करायचे, म्हणजे ॲटलिस्ट ते दाखवायचे. त्यांना म्हणजे चॉकलेट आणून देणं, त्यांना खेळायला देणं, त्यांना नेहमीच असं काय बोलतात प्रेम करणं हे लोकांना दिसायचं. आणि ते त्यांचे जे आई वडील होते ना, त्यांनाही तेच वाटायचं की ठीक आहेत म्हातारे आहेत. आणि होतं ना की खूप लोकांना आपणही बघतो ज्यांना स्वतःचं मूल नसतं तर ते दुसऱ्यांना खूप प्रेम करतात, आणि त्याच ट्रस्टमुळे त्यांच्या आई वडीलही त्यांच्या मुलांना त्यांच्या घरी पाठवायचे. त्यांना वाटायचं की हे लोकही त्यांच्याच मुलासारखं प्रेम करतील त्यांना, आणि तेच ट्रस्ट ठेवून ते लोक जाऊन द्यायचे. आता रामच्या घरी आहे ना मोस्टली मायनर मुलं यायची, म्हणजे बॉईज यायचे जे 18 वर्षाच्या खाली आहेत. आणि रामचा जॉब जसं मी बोललो इंजिनियर होता, त्याचं मोस्टली काम हे कम्प्युटरवर असायचं. तर कोणालाही हे समजायचं नाही की तो घरी नक्की कम्प्युटरवर करतोय काय. आजूबाजूच्या लोकांना नेहमी दिसायचं की ह्याच्याकडे खूप मुलं येत आहेत आणि जात आहेत, पण कोणाला हे माहिती नव्हतं की त्याच्या घरी ॲक्च्युली चाललंय काय. म्हणजे त्याच्या घरी एवढं खतरनाक, एवढं खराब, एवढं घाणेरडी गोष्ट होते, ज्यामुळे पुढे जाऊन ही केस सुप्रीम कोर्टपर्यंत जाईल आणि त्याचं एवढं घाणेरडं परिणाम होईल किंवा एवढं खतरनाक शिक्षा देण्यात येईल, याचा कोणालाच अजिबात अंदाज नव्हता. आता रामचं असं बोललो की गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे त्याचं ट्रान्सफर व्हायचं, आणि त्याचं जनरली ट्रान्सफर 2 ठिकाणी व्हायचं, एक तर बंधा डिस्ट्रिक्ट नाहीतर चित्रगुप्त या ठिकाणी व्हायचं. तो 10 वर्षांपासून त्याचं ट्रान्सफर इथे तिथे होत होतं. आणि या 10 वर्षात आहे ना त्यांनी दोन्हीकडे पण खूप चांगली एकदम इमेज क्रिएट करून ठेवली होती, खूप चांगली ओळख बनवून ठेवली होती. तो लोकांशी काही न एक्सपेक्ट करता खूप नाईसली वागायचा, आणि ते खूप वियर्ड होतं, कारण जर तुमचं काही काम नाही आहे तर तुम्ही का फुकटमध्ये चांगलं बनताय. पण त्याची एक सवय होती की तो खूप चांगलं राहायचं, आणि त्यामुळे त्यांनी बराच ट्रस्ट गेन केला होता तिकडच्या लोकांमध्ये. आणि सगळं काही एकदम नॉर्मल सुरू असतं अंटिल 2019 आणि 2020च्या दरम्यान बेल्जियममध्ये, यूपीपासून जवळपास 7-8 हजार किलोमीटर लांब बेल्जियम या देशात एक क्लिप सर्क्युलेट व्हायला लागते. तिकडच्या पोलिसांना एक क्लिप सापडते, आणि त्या क्लिपमध्ये ते बघतात की कॅमेरा आधी, म्हणजे कॅमेरा सुरू असतो, आणि कॅमेराला आहे ना एक माणूस, म्हणजे ते लॅपटॉपचा जो कॅमेरा असतो ना, त्याला एक माणूस त्याला साफ करतोय किंवा त्याला ठीक करतोय, आणि त्याच्याच मागे त्या लोकांना एक लहान मुलगा दिसतोय जो बेडवर आहे. आणि व्हिडिओला थोडं पुढे केल्यानंतर त्याच मुलाबरोबर खूप साऱ्या घाणेरड्या गोष्टी होतात. आणि ही क्लिप जेव्हा बेल्जियमच्या पोलीस ऑफिसरने बघितली ना, ते कम्प्लिटली शॉक होते, कारण ही जी क्लिप होती ती बेल्जियममधली तर नाही आहे, पण त्यांचं हे होतं की ही नक्की क्लिप आली कुठून. आणि मग त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केली, आणि ज्यावेळी त्यांनी ही इन्व्हेस्टिगेशन सुरू केली ना, त्याच दरम्यान त्यांना बेल्जियममध्ये त्यांनी एक टॅक्सी ड्रायव्हरला अरेस्ट केलं. त्या टॅक्सी ड्रायव्हरकडून त्यांना एक पेनड्राईव्ह मिळालं, आणि त्या पेनड्राईव्हमध्ये जवळजवळ हजारोच्या संख्येने ते तसे व्हिडिओज होते, ज्यात एका लहान मुलाला करण्यात येत होतं. आणि विद्या, तुला माहिती आहे की त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये कोणती गोष्ट कॉमन होती? ते म्हणजे तो माणूस. तो माणूस प्रत्येक व्हिडिओमध्ये होता, ज्यात तो आधी येत होता, कॅमेरा टिक करत होता, किंवा त्या मुलांबरोबर नंतर खूप घाणेरड्या पद्धतीने खूप चुकीच्या गोष्टी करत होता. त्यावेळी तिकडच्या पोलिसांना फक्त ही माहिती काढायची होती की ही क्लिप नक्की आली कुठून, ह्याचा सोर्स काय, आणि त्या इन्व्हेस्टिगेशनच्या मागे लागले. त्या लोकांनी प्रत्येक क्लिप अजून बारकाईने बघितली, आणि त्या लोकांना अजून एक गोष्ट कॉमन सापडली सगळ्या क्लिप्समध्ये, की प्रत्येक क्लिपच्या बॅकग्राऊंडमध्ये ज्यावेळी तो व्हिडिओ शूट करण्यात होता, बॅकग्राऊंडमध्ये हिंदी गाणे वाजत होते. त्यावेळी त्यांना समजलं ही जी क्लिप आहे ना, ती युरोपमधली नसून भारतातली आहे. मग त्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी इंटरपोल बरोबर शेअर केल्या, आणि इंटरपोलनी हे सगळ्या गोष्टी मग इंडियन गव्हर्नमेंट बरोबर शेअर केल्या. जेव्हा इंडियन गव्हर्नमेंटनी ह्या गोष्टी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं, तेव्हा हे CBIला ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आणि CBIला त्यावेळी कसं आहे की ह्या गोष्टी इंटरनॅशनली खूप जास्त, म्हणजे त्या लोकांना फोर्स येत होता किंवा खूप जास्त प्रेशर येत होता, त्यामुळे CBI ही पटकन इन्व्हेस्टिगेशन करायला लागली. त्या लोकांनी ते क्लिप्स परत बघितले, त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन कारवाई सुरू केली, आणि त्या लोकांना त्यावेळी 3 असे पुरावे मिळाले. त्या लोकांना 3 फोन नंबर्स मिळाले, आणि ते तिन्ही फोन नंबर्समध्ये परत एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे त्या तिन्ही फोन नंबरचा ॲड्रेस सेम होता. तो एका UPतल्या एक प्रायव्हेट रेसिडेन्सचा तो ॲड्रेस होता. तर पोलिसांना ही गोष्ट तर क्लिअर होती की UPमधल्याच ह्या घरातूनच हे सगळ्या गोष्टी, हे व्हिडिओज रेकॉर्ड केले जात आहेत, आणि मग इंटरनॅशनली ह्यांना अपलोड केलं जात आहे. तर पोलिसांनी ते नंबर वगैरे ट्रेस केले, आणि त्या ॲड्रेसवर गेले. जेव्हा ते लोक त्या ॲड्रेसवर गेले, त्या डोर नॉक केला, आणि समोरचे बघितलं, ते बघून पोलीससुद्धा शॉक होते. दरवाजा दुर्गावतीने उघडला.
ते बघता क्षणी पोलिसांना वाटलं की भाई कदाचित आपण चुकीचा ॲड्रेस तर नाही आलोय. त्यांनी परत एकदा चेक केलं तर ॲड्रेस तर सगळं बरोबर होता. तिच्याकडून पण कन्फर्म केलं. पण त्यांना हे विश्वास नव्हता होत. त्यांना असं वाटलं की कदाचित कोणीतरी चुकीचा ॲड्रेस टाकलाय किंवा कदाचित कोणीतरी हे नंबर चुकीच्या ॲड्रेसवर बनवून घेतलेत आणि तशा काही गोष्टी झाल्यात. पोलिसांनी, कारण त्या लोकांना ह्या गोष्टी पटतच नव्हत्या की अशी कोण साधी बाई किंवा असे माणूस जे अशा घरात राहतात, इथे तर हे व्हिडिओज बनणं शक्यच नाही आहे, नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, असं कोण करूच नाही शकत. पोलिसांना 99% वाटतं की हे लोकं करूच शकत नाही. एवढं मोठं डार्क वेब व्हिडिओज बनवणं, अपलोड करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या घरात राहणाऱ्या एवढ्या साध्या लोकांना कसं माहिती असू शकतं. पण पोलिसांना ते 1% एक तरी शक होताच, कारण त्यांची ड्युटी पण आहे. तर ते घरात गेले आणि इन्व्हेस्टिगेशन करू लागले. सगळ्या गोष्टी गेल्या आणि पोलिसांना काहीच असं वाटलं नाही अंटिल त्यांनी तीच सेम फ्रेम बघितली जी व्हिडिओमध्ये होतं. तो दरवाजा, तो पलंग, तो गोष्टी, तो लॅपटॉप, एक्झॅक्ट तो रूम त्या घरात तसाच होता. आणि त्यावेळी पोलिसांना माहिती पडलं की ह्या सगळ्याचं कारस्थान हे 2 राम भवन आणि दुर्गावती भवननीच रचले. आणि ज्यावेळी त्या लोकांनी पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केली ना, फायनली मला वाटतं 17 नोव्हेंबर 2020 त्या लोकांना फायनली अरेस्ट करण्यात आली. तर इथे प्रश्न एक उठतो ना की हे दोघं नक्की हे सगळं करत कसं होते, बरोबर? तर जसं मी तुला बोललेलं विद्या की हे लोक, जो राम होता तो स्पेशली फक्त 2 जागेवर ट्रान्सफर घेत होता, एक बंधा डिस्ट्रिक्ट आणि एक चित्रकूट, बरोबर? आणि त्यांनी त्यावेळी त्याची इमेज एवढी चांगली बनवली होती ना की विचारू नको. सगळ्यांना तो देव वाटायचा, कारण तो खूप गरिबांना मदत करायचा. तो काय करायचा की आधीच जे लोक होते ना, बघायचा की ज्यांच्या घरी मुलं आहेत तो आधी ते बघून ठेवायचा. तो त्याचे विक्टिम्स फक्त लहान मुलांना बनवायचा, बॉईज जे 18 वर्षापेक्षा खाली आहेत. आणि तो तशाच फॅमिलीमधल्या मुलांना आधी बघून ठेवायचा, ज्यांची कंडिशन खूप म्हणजे फायनान्शियली जे खूप जास्त स्ट्रॉंग नाही आहेत, जे गरीब आहेत. आणि त्या लोकांना तो बनवायचा. तो टार्गेट त्याचे खूप वीक असायचे. त्या घरच्यांना वाटायचं की ह्याला मुलं नाही आहेत, तर हा आमच्या मुलांनाही त्यांच्या मुलांसारखं ट्रीट करेल आणि ऑब्व्हियसली ह्याने आम्हाला मदत केली आहे, तर हा चांगलाच माणूस आहे, बरोबर? तर ते लोकं खूप ब्लाइंडली त्यांच्या मुलाला त्याच्याबरोबर पाठवायचे, त्याच्या घरी पाठवायचे. आणि जेव्हा ते मुलं त्याच्या घरी यायचे, एक मुलगा जेव्हा घरी यायचा, त्या लोकांना तो TV लावून द्यायचा किंवा चॉकलेट द्यायचा आणि ते सगळं झाल्यानंतर त्यांच्याबरोबर असे घाणेरडे व्हिडिओज बनवायचा. आणि ह्या सगळ्यामागे त्याची खूप स्ट्रॉंग स्ट्रॅटेजी होती, कारण मोस्टली त्याचे जे विक्टिम होते ते मुलं होते आणि ते लहान होते. तर मोस्टली जे मुलं असायचे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर बाहेर गेल्यावर हे कसं सांगायचं तेच समजायचं नाही. इवन त्यांच्याबरोबर नक्की काय झालंय तेच त्यांना नाही समजायचं. आणि इवन जरी कोणाला बाहेर जाऊन त्यांनी सांगितलं तरी बाजूचे लोक, आजूबाजूचे लोक अजिबात विश्वास ठेवायचे नाही, कारण दुर्गावती आणि रामची इमेज तशी होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते मुलं होते. जर समजा मुलगी वगैरे असती तर लोकांनी पटकन विश्वास ठेवून खूप जास्त सेन्सिटिव्ह झाले असते, पण मुलांच्या बाबतीत असं कोण करेल हे करून खूप गोष्टी त्यांच्यावर टाळल्या जायच्या. आणि अजून एक गोष्ट होती की जे मुलं होते ते खूप गरीब घरातले होते. तर गरीब लोकांना त्यांनी एकतर मदत केली आहे आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे तेही गप्प राहायचे, कारण त्यांच्यासाठी तर राम हा खूप जास्त पॉवरफुल व्यक्ती होता. तर तो आधी तर त्या मुलांना खूप जास्त लालच द्यायचा की तुम्ही या माझ्या घरी, तुम्हाला खूप चांगलं खाणं दिलं जाईल, जेवण दिलं जाईल, तुमचे फेवरेट स्नॅक्स तुम्हाला दिले जातील किंवा तुम्ही आमच्याकडे बरेच खेळणे आहेत, तुम्ही खेळा. तर तो त्या मुलांना कसंही करून आतमध्ये आणायचा. इवन जेव्हा पोलिसांनीही ते इन्व्हेस्टिगेशन केलं, त्याच्या घरातून भरपूर सारं कॅश मिळालं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना 2 लॅपटॉप्स आणि 12 की 14 फोन्स होते, जे ते ह्या लहान मुलांना द्यायचे. म्हणजे त्यांना ॲज अ रिवॉर्ड द्यायचे किंवा त्यांना खेळायला द्यायचे, ट्रस्ट बिल्ड करायला द्यायचे. आणि ज्यावेळी अशा सगळ्या गोष्टी बोलून ज्यावेळी ते लहान मुलं त्यांच्या घरी यायचे, तर राम त्या डोरला लॉक लावायचा, त्यांना त्या रूममध्ये घेऊन जायचा आणि त्यानंतर तो त्यांच्याबरोबर हे घाणेरडे कृत्य करायचा. आणि त्यावरून तो हे सगळं प्रत्येक 1 सेकंड रेकॉर्ड करायचा. आणि सगळ्यात घाणेरडी गोष्ट ते होती की ते सगळं झाल्यानंतर तो त्या मुलांना वरून ब्लॅकमेल करायचा, की जर तुम्ही हे सांगितलं तर मी तुमच्या आईवडिलांना त्रास देईन किंवा मी तुम्हाला त्रास देईन. आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील किंवा त्या लोकांना तो चॉकलेट ऑफर करायचा किंवा मे बी मोबाईल फोन ऑफर करायचा. त्याच्या घरी काही जे मुलं होते ते 3 ते 4 वर्षाचे सुद्धा होते. त्या लोकांना ते फोन आणि ते चिप्स आणि त्या सगळ्या गोष्टी, मला म्हणजे एका लहान मुलाला काय समजतंय तूच विचार कर ना, की म्हणजे लहान मुलं, आपल्याला पण लहानपणी गिफ्ट पाहिजे असतात, खेळणे पाहिजे असतात, पण हा जो दानव होता हा म्हणजे त्यांच्यावर असा
म्हणजे असा त्यांचा घाणेरडा वापर करून घ्यायचा. आणि त्याच्यापेक्षा घाण गोष्ट ही होती की ते सगळं झाल्यावर तो ब्लॅकमेल करायचा आणि त्यांना सांगायचा की आता जर तुम्हाला इथून वाचायचं असेल, की तुम्हाला जर स्वतःला वाचवायचं असेल, तर तुम्ही तुमच्या अजून मित्रांना पण आणा. तुम्ही तुमच्या अजून कझिन्सना आणा आणि त्या सगळ्या गोष्टी तो त्यांना बोलायचा. आणि हे सगळं रेकॉर्ड झाल्यावर तो डार्क वेबवर त्यांना विकायचा. आणि त्यात होत कसं होतं, की हा जो राम होता तो एक इंजिनियर होता. तर तो दिवसभर कॉम्प्युटरमध्ये लागून असायचा. त्याने सगळं फिगर आउट केलं होतं, की कसं डार्क वेब चालतं, कसं ह्या गोष्टी होतात. ज्या लोकांना डार्क वेब नाही माहिती, त्या लोकांना मी सांगतो, की डार्क वेब हे कसा वेब आहे, जे आपण YouTube, Facebook आणि Instagram किंवा Google चालवतो, हा सरफेस वेब आहे. हा पूर्ण इंटरनेटचा फक्त 3% पेक्षा कमी भाग आहे. मोस्टली जो 97% भाग आहे, हा डार्क वेब आहे, जे आपण ॲक्सेस नाही करू शकत. ज्यात बऱ्याच घाणेरडी गोष्टी होतात आणि त्यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हथियार वगैरे काहीही मागवू शकता. इव्हन तुम्ही कोणाला तरी मारण्याची सुपारीसुद्धा देऊ शकता. एवढ्या खतरनाक गोष्टी डार्क वेबवर होतात. डार्क वेबवर ह्या सगळ्या गोष्टी होतात कारण डार्क वेबवर तुम्हाला कोणी ट्रेस नाही करू शकत. हे मोस्टली गव्हर्नमेंट ऑफिशियल्स यांच्यासाठी बनवले जातात, की त्यांची इन्फॉर्मेशन एकदम प्रायव्हेट राहावी. पण काही लोकं ह्याचाच खूप गैरफायदा उचलतात, जसं रामनी. हे तो सगळं व्हिडिओ असं कोड ह्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या देशात पाठवायचा आणि ह्याची पेमेंट्स तो क्रिप्टोमध्ये घ्यायचा, बिटकॉईन्समध्ये ह्याची पेमेंट तो रिसीव्ह करायचा. हा सगळा घाणेरडा धंदा करून त्याने जवळजवळ लाखो रुपये बनवले होते आणि तोच ह्या गोष्टी वारंवार करत होता. टोटल जेव्हा पोलिसांनी त्याची ते क्लिप्स बघितले तर जवळपास 34 की 35 क्लिप्स होते आणि त्याच मोठ्या-मोठ्या क्लिप्सला, व्हिडिओजना त्याने चॉप करून त्यांचे छोटे-छोटे क्लिप्स बनवले होते आणि तो ते विकत होता. जवळ-जवळ 600 की 700 फोटोज होते त्या विक्टिम्सचे आणि तो देखील तो विकत होता. आणि हे सगळं कोणत्या देशात घेतलं जात होतं माहिती आहे तुला? US मध्ये, चायनामध्ये आणि अशा म्हणजे मोठ्या-मोठ्या शहरात लोकं हे व्हिडिओज विकत घेत होते डार्क वेबवरून आणि तो हे सगळं करत होता. जेव्हा त्या दोघांना अरेस्ट झाली ना, काही दिवसांनी दुर्गावतीने हात वरती केले. ती बोलली, की "मला काही माहिती नाही आणि माझा नवरा असा आहे, मला नव्हतं माहिती. माझी काही म्हणजे माझी काही चूक नाही आहे." पण ज्यावेळी ह्या व्हिक्टिम्सना विचारलं गेलं, त्या मुलांना विचारलं गेलं, तेव्हा ते मुलं हे बोलले, की "नाही, ज्यावेळी आमच्यासोबत हे सगळं होत होतं, त्यावेळी दुर्गावती आंटीही तिथे होत्या. तेच आमचे व्हिडिओज बनवण्यामध्ये हेल्प करायचे किंवा तेच आमचे व्हिडिओज बनवण्यामध्ये हेल्प करायचे, कॅमेराज होल्ड करायचे." आणि इव्हन काही व्हिक्टिम्सनी हे सुद्धा म्हटलंय, की दुर्गावती आंटीनी पण आम्हाला केलंय. अशा सगळ्या गोष्टी. तर हे सगळं ऐकून कोर्टनी परत तिच्याही गोष्टी त्या नाकारल्या. मग ती केस अजून चालली आणि त्यानंतर फायनली त्या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ते जे व्हिक्टिम्स होते त्यांना काहीच करू नाही शकत. म्हणजे विचार करा, ते जे लहान मुलं होते त्यांची काय चूक होती? त्यांची हीच चूक होती, की त्यांनी त्या दोघांवर ट्रस्ट केला. त्यांनी राम अंकलवर, दुर्गा आंटीवर ट्रस्ट केला. विश्वास ठेवणं हीच त्यांची चूक होती. आणि आता तू विचार कर विद्या, की ते लहान मुलं, त्यांच्यावर हा ट्रॉमा आयुष्यभर राहील. त्यात गव्हर्नमेंटनी अजून त्यांना 10 लाख रुपयाची मदत दिली प्रत्येक व्हिक्टिमला, की त्या लोकांना म्हणजे त्यांच्या मे बी ट्रीटमेंटसाठी, उपचारासाठी त्यांची मदत होईल. पण हे खूप ते ट्रॉमा जे आहे ना, ते आयुष्यभरासाठी राहिलं आणि खूप खूप खतरनाक आहे. म्हणून जसं तू बोललीस ना, मला तेच वाटतं, की कधी-कधी आपण नेबर्सवर खूप जास्त ब्लाइंड ट्रस्ट ठेवतो. पण आपल्या मुलांना घेऊन, स्पेशली लहान मुलांना घेऊन आपल्याला खूप जास्त ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. आणि ही जेव्हा मी केस वाचत होतो ना, मी स्वतःच खूप जास्त म्हणजे एक स्ट्रेसमध्ये होतं, की हे नक्की काय होतंय? आणि तेही होतं, की हे आपल्या व्हिडिओजमध्ये घ्यायचंय की नाही घ्यायचंय? पण जसं मी बोललो, की आपण ट्रू क्राईम केसेससुद्धा घेणार आहोत आणि मोर दॅन हे व्हिडिओसाठी घेण्यापेक्षा हे अवेअरनेससाठी आहेत, की जेही माझे आपले ऑडियन्स असतील, ज्यांचे लहान मुलं असतील किंवा भाऊ-बहीण जेही, त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि नेहमी अलर्ट राहिलं पाहिजे. सॉरी, थोडं खूप जास्त सीरियस झालंय. पण आपण आपल्या स्टोरीज बरोबर कंटिन्यू करूया. सॉरी गाईस. पण तुम्हीच मला बोललात, की तुम्हाला ट्रू क्राईम केसेस पाहिजे. त्यामुळे मी घेतलं. सध्या मला आहे ना अजून एक व्हिडिओ आपल्या एका फॉलोअरनी पाठवली होती आणि हे त्या लोकांनी एका सेमेंटरीमध्ये, तो फोटोग्राफर आहे आणि हे व्हिडिओ ते लोक एकदा फोटो वॉक करत होते तो एका मित्राबरोबर आणि त्यावेळी त्यांनी क्लिक केली होती एका सेमेंटरीची. त्यांनी 2 फोटो क्लिक केले कारण आपण एक सोबत शटरमध्ये अनेक फोटो क्लिक करतो ना, जेव्हा आपण फास्ट शटर वगैरे ठेवतो तर एकाच टायमाला
10-15 फोटो क्लिक होतात. ठीक आहे, तर त्यांनी तशा सेटिंगवर तो क्लिक करत होता असं सगळीकडे आणि त्या सेमेंटरीचं पण त्यांनी शूट केलं. त्याने एक फोटो बघितला कम्प्लिटली नॉर्मल, सगळे फोटो त्याचे कम्प्लिटली नॉर्मल होते. परंतु एक फोटो त्यात त्याला असं काहीतरी दिसलं. त्याचं म्हणणं असं आहे की माहिती नाही, कारण बाकीचे सगळे फोटो एकदम नॉर्मल आहेत. पण त्याच सेम फोटोमध्ये एक्झॅक्ट त्या 1 मिली सेकंड बोलू शकतो आपण, कारण कॅमेरा एका टाईममध्ये 24 पिक्चर्स क्लिक करू शकतो. एका सेकंदात 24 पिक्चर क्लिक करू शकतो. तर एका सेकंदाच्या 24व्या भागात त्याला तसं काहीतरी क्लिक झालं. आता त्याला माहिती नाही की ते नक्की मुलगा आहे, कारण कोण मनुष्य असणं शक्य नाही आहे, कारण ते एवढ्या कमी टायमासाठी येऊन जाऊ नाही शकत. पण त्यानंतर त्याने जेव्हा घरी येऊन हे फोटो बघितले, तो स्वतः खूप जास्त घाबरला होता. मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा एपिसोड? आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते हाईप बटन हाईप करायला विसरू नका. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील, डिस्क्रिप्शनमध्ये Google फॉर्म दिलाय, तो नक्की भरा आणि आपण सोबत एक पॉडकास्ट करू शकतो.